तर मैत्रिणींनो, आज आपण मशीन शिवाय हातावरती फॉल कसा लावायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हा फॉल घेतलेला आहे. ही साडी आहे. तर फॉल जो आहे ना तुम्हाला धुवून घ्यायचा आहे, छान इस्त्री करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला फॉल लावताना व्यवस्थित तो बसावा. म्हणजे 5 मिनिटं तरी पाण्यात ठेवायचा आहे आणि नंतर इस्त्री करून तो लावायला सुरुवात करायची. मशीन जरी नसली तरी टेन्शन घेऊ नका, बिना मशीनचं सुद्धा तुम्ही फॉल लावू शकता. तर त्याच्यानंतर काय करायचं आहे, 10 इंच आपल्याला सोडायचं आहे इथून. इथून म्हणजे जिथून आपलं हे असतं ना, आपण आतल्या साईडला जिथं पदर खोतो काठ साडी, तिथून 10 इंच सोडून आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे. तर अर्धा इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे फॉल. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे असं बघू शकता 2 पदरी मी दोरा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. व्यवस्थित गाठ मारून घ्यायचे, 2-3 अशा गाठी मारून घ्या, म्हणजे जेणेकरून काय होईल की लवकर फॉल आपला निसटणार नाही. जास्त पण दोरा घेऊ नका, जास्त जर घेतला तर बऱ्याच वेळा गाठी होऊ शकतात, त्यामुळं थोडा थोडाच घ्या, म्हणजे जेणेकरून गाठ होणार नाही. तर बघू शकता इथे व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे मी. आता इथून काय करायचंय, खालच्या साईडला जे मशीनवर तुम्ही पिको करता ना, ते न करता असं व्यवस्थित खालच्या साईडला सुद्धा हातावरनं आपल्याला फॉल. तर आता इथून आपण व्यवस्थित 1-2 टाके घातलेले आहेत आणि तसंच आपल्याला धरायचं आहे. एखादं टेबल किंवा तुमच्याकडे एखादा पाट वगैरे असला तर त्याच्यावर तुम्ही लावू शकता. हा स्टडी टेबल आहे, तर त्याच्यावरती मी फॉल लावून घेत आहे. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं व्यवस्थित एकसारखी टाके घ्यायचं आहे, म्हणजे गहूचा आकार असतो ना त्या पद्धतीनं आपल्याला टाके घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला प्रत्येक वेळेस चेक करत करत आपल्याला टाके घ्यायचे आहेत. काय होतं, आपण जर बघितलं नाही तर एखाद्याच पदर खालचा सुटतो किंवा सुईमध्ये येत नाही, तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित चेक करत टाके घ्या. अगदी एकसारखे टाके येऊ देत, म्हणजे जेणेकरून काय होईल, दिसायला सुद्धा आपल्याला छान वाटेल आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येईल. त्यासाठी पाटावर कसं असतं, पाटावर आपल्याला प्लेन ठेवता येतं किंवा एखादा टेबल असतं की आपल्याला बसून व्यवस्थित कम्फर्टेबल करता येतं. त्यासाठी आपल्याला पाट किंवा स्टडी टेबल असणं खरंच गरजेचं आहे. तर तुमचा फॉल पण व्यवस्थित लावला जाईल आणि तुम्हाला फॉल लावताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता पूर्ण असा हात फिरवत फिरवत फॉलवरनं लावायला सुरुवात करा, म्हणजे फॉल पण आपला प्लेन लागला जाईल, एखादी चून सुद्धा येणार नाही. एक 4 फॉल झाले की हात व्यवस्थित पसरून घ्या. तर बघू शकता किती व्यवस्थित आपले एकसारखे टाके येत आहेत. शक्यतो मॅचिंगचा दोरा वापरा. तर आता मी इथं गाठ घालते मैत्रिणींनो, आणि वरून पण कसं लावायचं तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीनंच तुम्ही खालच्या साईडला फॉल लावू शकता.
तर पूर्ण करू शकता. तर मी आता इथंच थांबवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वरचं पण मला दाखवायला येईल त्यासाठी. तर आता वरच्या साईडला पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला परत इथून अशी जसं आपण फोल्ड केलेला आहे ना, तिथूनच आपल्याला गाठ खालच्या साईडला धर घ्यायची आहे व्यवस्थित. ती गाठ जी आहे ना व्यवस्थित खाली जाते का ते प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून गाठ वरती दिसू नये. आणि त्याच्यानंतर इथून सुरुवात करायची आहे फॉल लावायला. व्यवस्थित जरासं हाताने वगैरे हे करत जावा, म्हणजे जरा प्रेस झाल्यासारखं होतंय. तिथे पण आपल्याला 1-2 गाठी घालून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपला फॉल निघून येण्यासाठी. तर बघू शकता किती व्यवस्थित आपले टाके येत आहेत. तर असंच पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. खूप कमी वेळेमध्ये खूप छान पद्धतीनं, आणि अगदी तुम्हाला मशीनची पण गरज नाही. तुमच्या साडीला तुमचं तुम्ही हातावर सुद्धा घरच्या घरी 1ही रुपया खर्च न करता फॉल लावू शकता. तर बघू शकता इथं मी लॉक करून घेते, म्हणजे आता इथपर्यंत दाखवते, पुढचं तुम्ही कंटिन्यू करू शकता मैत्रिणींनो. तर कशा पद्धतीनं करायचं हे मी दाखवलं, मी पूर्ण दाखवलं असतं पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मैत्रिणींनो इथं दोन्हीकडे मी लॉक केलेलं आहे. तर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित मी कसं टाके घातले ते दाखवते. तर हे बघू शकता इथून व्यवस्थित खालच्या साईडला पण फॉल लावलेला आहे. तर बघू शकता इथंही किती व्यवस्थित आपला आलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथून मी कंटिन्यू केलेला आहे, आणि इथून पण फॉल व्यवस्थित लावलेला आहे. तुम्हाला दिसत असेल तर किती फिनिशिंग सहित आपला फॉल लावला गेलेला आहे बघू शकता. पाठीमागच्या पण साईडला तुम्ही बघू शकता, आणि फ्रंट साईडला पण बघू शकता. प्लेन आणि अगदी सुपिरियर पद्धतीनं आपला फॉल लावल्या गेलेला आहे. तर टाके सुद्धा बघू शकता एकसारखे आलेले आहेत. तर मैत्रिणींनो आता तुम्हाला शिलाई मशीनची पण गरज नाही, किंवा बाहेर साडी द्यायची पण गरज नाही. तुमचं तुम्ही तुमच्या साडीला अगदी फॉल आणून घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीनं फॉल लावू शकता. तर खूप सोपी खूप छान पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे मैत्रिणींनो. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.